आपल्यासोबत आप्पा आहेत. नेमकं आजच्या या संपूर्ण जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या मनी काय भावना आहेत हेच आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार आप्पा, सर्वप्रथम तुमचं लोकमत मध्ये स्वागत करतो. गेली किती वर्ष झाली तुम्ही हे कार्य करत आहात? 2012 नोव्हेंबरला बाळासाहेब गेले, 17 नोव्हेंबर. त्याच्यानंतर सुरुवातीला काही अडचणी आल्या स्मारकाच्या संदर्भातलं, पण हे स्मारक इथे झाल्यानंतर अगदी रेग्युलर आमचे तत्कालीन नेते रावते साहेब होते, त्यांनी शिवसैनिकांना आदेश दिला होता की बाळासाहेबांना दररोज इथं चाफा व्हायला गेला पाहिजे. तर त्या आदेशाचं पालन आमच्या नेत्यांचं मी करत आहे. नाही, पण एकंदरीत हा जो चाफा तुम्ही वाहता, बाळासाहेबांना अर्पण करता, दररोज न चुकता कसं जमू शकतं? म्हणजे काम, तुमची स्वतःची वैयक्तिक कामं सुद्धा असतील ना? इट्स अ डेडिकेशन. शिवसैनिक जो आहे हा आदेशाचा धनी आहे, तो आदेश पाळणार. आदेश पाळणार. एकंदरीत हे कार्य तुम्ही स्वतःच सुरू केलं की तुम्हाला हे कार्य सोपवण्यात आलं? आदेश आलेला ना आमच्या नेत्यांचा की इथं दररोज चाफा व्हायला गेला पाहिजे. तो आदेशाचं तंतोतंत आता माझ्या मागे बघा, इथे झाडं लावलेले आहेत 2-3 चाफ्याची, तो ऑटोमॅटिक साहेबांना चाफा वाहत जाणार तो. म्हणजे तुम्हीच लावलेत कधी झाडं? ठीक आहे, म्हणजे मी माझं मोठेपणा करू नये. नाही, पण म्हणजे एकंदरीत तुम्ही, म्हणजे आम्हीही ह्याच परिसरामध्ये नेहमी वार्तांकन करण्यासाठी असतो, तेव्हा तुम्हाला पाहतो, आवर्जून तुम्हाला सगळे आवाज देतात आप्पा आप्पा. म्हणजे स्मृतीस्थळ म्हटलं की आप्पा, आणि म्हणजे हे समीकरण जे आहे ते आता झालेलं पाहायला मिळतंय. साहेबांची पुण्य आहे. अच्छा. एकंदरीत म्हणजे आता इकडे दररोज तुम्ही येता, नेमका आल्या आल्या काय काय काम करता? म्हणजे साधारण गार्डनचं देखरेख, साफसफाई आणि बाळासाहेबांना आवडणारा चाफा हा नियमितपणे त्यांना वाहून तिथे बाळासाहेबांना अभिवादन करून मी माझ्या कामाची सुरुवात करतो. इथं दररोज कोण नाही कोण येतच असतात. हे गाडेसाहेब संभाजीनगरहून आलेत. तुम्ही संभाजीनगर? सचिन गाडेकर. मी आजच जन्मशताब्दी निमित्त आज सकाळीच 5ला इथे पोहोचलो. 5ला येऊन माझं दर्शन झालं साहेबांचं, आणि यातून आप्पांचं एक दिसून येतं की आप्पांना मी आजपर्यंत नेहमी टीव्हीवर बघितलं. म्हणजे तुम्ही आज पहिल्यांदा भेटला? आज मी पहिल्यांदा आप्पांनाही भेटलो, पहिल्यांदा साहेबांचं दर्शन झालं. पण ज्या प्रकारे मी सकाळी 5ला आलो, 5ला तिथे फुलं वाहिलेली होती. किती वाजता आलात आज आप्पा? मी सकाळी फुलं वाहून वगैरे गेलो, पण 5ला तिथं फुलं होती. आता संध्याकाळी जरा फुल मार्केटचं काम नेते येतील तर त्यांच्यासाठी बाकीच्या सगळ्या सोयी करण्यासाठी मी. मला एक सांगा, म्हणजे ही संपूर्णतः तयारी केली जाते, हे तोरणं बांधले जातात, हे तुम्ही कसं? म्हणजे हे सेनाभवन मधून, हे सेनाभवन उगाच खोटं काहीतरी सांग. हे आता जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा दॅट इज हँडल्ड बाय वरिष्ठ, म्हणजे शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश असतो. साहेबांचा सहवास लाभला तुम्हाला? हो हो, एकदा दोनदा लाभला. म्हणजे काय नेमकं त्या घटनेत काय उजाळा काय द्याल त्या आठवणी? काय नाही सांगता येणार तसं विशेष आठवण तशी काय नाही, पण बाळासाहेबांच्या सभांना आम्ही इथं भरभरून म्हणजे गर्दी व्हायची, आणि त्यांचा तो माझ्या तमाम जे भाषणाची ती त्यांची सुरुवात होती ती शिवसैनिकांना वर्षभरासाठी समाजकारण शिकवून जात होतं. जे समाजकारण बाळासाहेबांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण, जे तो कानमंत्र आहे बाळासाहेबांनी दिले, तो तुम्ही बघाल शाखा मधून. आणि त्याचं कारण हे किती लांडगे तोंडगे आले, शिवसेना संपवू शकत नाही. किती काही वादळं आली, काही झालं तरी शिवसेना हा असा वटवृक्ष आहे जो अमर वटवृक्ष आहे. तुम्ही अनेक वर्षांपासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहात, आणि त्यामधून पण म्हणजे आता संघर्ष झाला शिवसेनेमध्ये. शिंदेंनी बंड केलं, त्यानंतर शिंदे हे गेले 40 आमदारांसोबत, परंतु शिवसेनेला धक्का लागला या गोष्टीचा. अहो, इथल्या गद्दाराला तर घरी बसवला, त्याच्या कुटुंबाला घरी बसवलाय. कोणाचं नाव घेतलं? गद्दार, इथला गद्दार कोण असतो? इथला जो गद्दार आहे ना, स्थानिक गद्दार त्यांना माजी आमदार म्हणताय का? येस, इथला जो गद्दार आहे सदा सरवणकर, त्याला त्याच्या मुलांना घरी बसवलंय शिवसेनेने. या शिवसैनिकांचंच एकंदरीत यश. आमच्या स्थानिक आमदार महेश सावंत व पदाधिकारी पक्षाचे आहेत, त्यांचंच यश आहे. या संपूर्ण गोष्टीनंतर तुम्हाला काय वाटतं, शिवसेनेमध्ये काही बदल झालेत? बदल असं नाही, शिवसैनिक बदलणार नाही कधी. तो शिवसेना सोडून जाणार नाही, तो कायम शिवसेनेसोबत राहणार.
मला या गोष्टीकडे यायचंय. एकंदरीत तुम्ही दररोज येता या ठिकाणी, अभिवादन करणारे जे काही लोक आहेत ते या ठिकाणी कधीतरी येत असतात, तुम्ही रोज येतात, तुम्हाला काय नेमकी ऊर्जा भेटते? ऊर्जा मला दिवसाचं सगळं टॉनिक इथून मिळतं. आणि एकंदरीत दिवसातून किती वेळा येणं होतं स्मृतीस्थळ? नाही, सकाळी आल्यानंतर कधीतरी मध्येच असा शिवाजी पार्कला कोणी पाहुणे वगैरे आले तर ते बोलवतात, आप्पा जरा या तुम्ही. मग त्याने त्यांची भेट होते आणि त्यांचं म्हणजे जेव्हा बाळासाहेब हयात होते तेव्हा त्यांचे म्हणजे संपूर्ण पाठराखण करणारे, त्यांची संपूर्णता काळजी घेणारे एक थापा म्हणून होते. मग आता बाळासाहेब गेल्यानंतर आप्पा आहेत असं म्हणता येईल का? तो योगायोग आहे, तो योगायोग. तो योगायोग आहे. आणि बघा, आज आम्ही दादरमध्ये असल्या कारणाने मला हे म्हणजे शक्य होत आहे.